न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. निकृष्ट रस्ते कामांवर मनपा आयुक्तांचा दणका. नव्याने बांधलेला रस्ता तोडण्याचे आदेश. नाशिकमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या विकास कामांमध्ये निकृष्ट दर्जाच्या कामांना कोणतीही माफी मिळणार नसल्याचे स्पष्ट करत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी कठोर भूमिका घेतली आहे. वेद मंदिर परिसरात नुकताच बांधण्यात आलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तो तात्काळ तोडून पुन्हा नव्याने बांधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून विविध विकास कामे वेगाने सुरू आहेत. मात्र या कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी स्पष्ट केले आहे. वेद मंदिर परिसरातील नुकताच बांधण्यात आलेल्या रस्त्याची पाहणी करताना कामामध्ये निकृष्ट दर्जा आढळून आला. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला हा रस्ता तात्काळ तोडून नव्याने दर्जेदार पद्धतीने बांधण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. याचबरोबर नाशिक त्र्यंबकेश्वर काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामातही काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम आढळल्याने संबंधित भाग पुन्हा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांना महापालिकेने स्पष्ट इशारा दिला असून सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकास कामांमध्ये हलगर्जीपणा किंवा दर्जात तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले आहे. विशेषतः आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या सर्व विकास कामांमध्ये उच्च दर्जा राखणे बंधनकारक असून निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिला आहे. आज आपण ॲक्च्युली सकाळपासून इथे पाहणी करत होते. आपले ॲडिशनल कमिशनर प्रदीप चौधरी जी आहे त्यांचा हेच आहे, जसं ते बांधकाम पण सांभाळत आहे की जे काही कॉन्क्रीट रस्ते किंवा डांबर आहे ते पायी फिरून एक एक गोष्टी बघायची आहे. तर तसा करताना हे जसा आपला रस्ता आहे, आपण आता थोडा पाऊस वगैरे झाला की क्लीन झाला सरफेस, तेव्हा आपल्याला कळलं आहे की इथे क्रॅक्स आले. काही 40-50 फूटचे पॅचमध्ये आले आता, की मागे नाही आहे. तर तेव्हाच आम्ही पण लगेच इथे आलो आणि इथे येऊन आपण एकदा पालखी केली की मग आपण हे काढण्याची सुरुवात केली. तुम्ही बघू शकतात आपण ऑलरेडी रोड तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे 50 फूटच्या हा पॅचमध्ये, आणि इथे जे काही क्रॅक्स आलेले आहे त्यामुळे आपण हे तोडतोय. असे किती ठिकाणी मॅडम असे निकृष्ट काम तुम्हाला? आता हा 50 फूटमध्येच आहे, बाकी अजून आपण तसं ऑब्झर्व करतच राहू. कधी कधी जसं काल पण एक ठिकाणी पुढे आपण काम करत होते तिथे तर म्हणजे फ्रेशच ते DLC करत होते, पण त्याच्यात तेवढी क्वालिटी आम्हाला वाटत नव्हती, तर इमिजिएटली आम्ही काढायला लागला. असं आम्ही नेहमीच आमची एक्सरसाइज असतेच की जेव्हा आपण साईटवर करताना पण बऱ्याच वेळेस एक दिवस झाला असेल तरी आपण काढून घेतो, जर ते क्वालिटीचे नसेल परत करायला लावतो. इथे जे आहे इथे हे क्रॅक्स नंतर आले आहेत, मग आपण आता याला ते क्रॅक्स आलेले आहेत. तर नेमकं काय म्हणजे क्वालिटीमध्ये कुठेतरी तडजोड झाली आहे ठेकेदारांनी? नाही, त्यांच्याकडनं जे कोरची स्ट्रेंथ असते ते सगळी आहे, डेप्थ आहे जेवढी हे पाहिजे ते पण आहे, परंतु वर्कमॅनशिपची प्रॉब्लेम आहे की त्यांनी इथे प्रॉपर क्युरिंग केली नाही. जे 15 दिवसासाठी जे पर्यंत क्युरिंग झाली पाहिजे ती क्युरिंग न केल्यामुळे, म्हणजे त्यांचा काहीच विषय नाही की त्यांनी मटेरियल नाही वापरला किंवा हे नाही, त्यांची चूक ही आहे की त्यांनी जे एकदम छोटी छोटी बारीक गोष्टीवर जे लक्ष ठेवलं पाहिजे ते नाही त्यांनी ठेवलं आहे. मग क्युरिंग केली नाही, क्युरिंगमुळे हे क्रॅक्स आले आहेत. अदरवाईज बाकी स्ट्रक्चर हे होतं, पण ते आपण एक इंचाचा जरी क्रॅक असेल आपण ॲक्सेप्ट करणारच नाही. हेमंत काळमेघ, न्यूज इंडिया मराठी, नाशिक.